हिवाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या मिळतात. या सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली मिक्स व्हेज सुकी भाजी चवीला अतिशय उत्तम आणि पौष्टिक लागते. ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा प्रवासासाठीही बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण पालेभाज्यांमध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली चंदन बटवा, मेथी आणि चवळी घेतली. जर आवडत असेल तर बारीक चिरून घ्या. इथे आपण हिवाळ्यात येणारे सर्व बियाणे, तुरीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, हरभऱ्याचे डहाळे, घेवडा, पावटा, बटाटा, ढोबळी मिरची, वांगी हे सर्व घेतले. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्यापासून मिक्स व्हेज भाजी बनवा. एका पॅन मध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान तडतडल्यानंतर ठेचलेला लसूण घाला. यानंतर यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घालायचा. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्या. हिरवी मिरची देखील घाला. यामध्ये भाज्या घालायच्यात आणि चवीनुसार मीठ, हळद घालून एकजीव मिक्स करून घ्या. 2 मिनिटे भाज्या परतल्यानंतर यामध्ये वर्ण पिवळी मिरची पावडर घालायची. चव वाढवण्यासाठी यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं, मिक्स करायचे. जिरेपूड, धणेपूड घालायची आणि पुन्हा मिक्स करून घ्या. बटाटा, मटार, वांगी या भाज्या शिजण्यासाठी झाकण ठेवून वर्ण पाणी घाला, जेणेकरून वाफेवरती भाजी छान शिजेल. 10 ते 12 मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवरती भाज्या शिजवून घ्या. पाण्याचा हबका दिला तरीही चालेल. टीप लक्षात ठेवा, सुकी भाजी असल्याने पाणी जास्त घालू नका. वाफेवरच भाज्या छान शिजतात. भाजी आणखीन खमंग करण्यासाठी यामध्ये दाण्याचं कूट, तीळ, गूळ आणि तूप घालायचे, जेणेकरून भाजीला एक वेगळीच चव येते. पौष्टिक पर्याय म्हणून भाज्या शिजताना त्यात तुम्ही पनीरचे तुकडे घालू शकता. जर प्रवासाला भाजी न्यायची असेल तर टोमॅटो टाळा, जेणेकरून भाजी जास्त काळ टिकते. ही मिक्स व्हेज सुकी भाजी गरमागरम पोळी, फुलका किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. खूप हेल्दी रेसिपी आहे. हिवाळ्यात नक्की ट्राय करा. धन्यवाद.